आता आपण मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीत आहोत आणि या ठिकाणी रेनबो या संस्थेच्या माध्यमातून अनेक कलाकारांना घेऊन एक चित्र प्रदर्शन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे आणि आपल्यासोबत एक तपस्वी चित्रकार ज्यांना म्हणता येईल ते दीपक वानखेडे. मूळतः ते महाराष्ट्राचे आहेत, परंतु ते केरळला स्थायिक झाले आहेत आणि भारतातल्या बऱ्याच भाषांमध्ये ते बोलतात. पण आज त्यांच्याशी आपण मराठीतूनच संवाद साधूया. दीपक वानखेडे साहेब, आपलं सर्वप्रथम त्रिवेज मीडियामध्ये स्वागत. तुम्ही एक तपस्वी चित्रकार आहात, म्हणजे जगामध्ये ज्या काही घडामोडी घडतात, देशामध्ये घडतात, राजकीय, सामाजिक, आर्थिक, या सगळ्या घडामोडी कलाकाराला अस्वस्थ करतात किंवा त्या प्रेरणाही देतात. आता हे जे आपण या चित्रामध्ये एक कंटेम्पररी आर्ट आहे, म्हणजे अस्थिर जे असतं जीवन, प्रवाही जे असतं, अनेक घडामोडी घडतात आणि त्या घडामोडी चित्रकाराला किंवा कलाकाराला, तपस्वी साधकाला कशा दिसतात ते मांडण्याचा याच्यातून प्रयत्न आहे. सर, यामध्ये ही आर्ट नेमकी आपली कोणती आहे? जगामध्ये किंवा देशामध्ये ज्या काही घडामोडी होऊन राहिल्या, जिकडे आपण बघतोय सर्व काही वार, युद्ध, हे जिकडे तिकडे हे चालू आहे आणि पुष्कळसे प्रॉब्लेम्स. कलाकार म्हणून एक माझं एक म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी आहे की ह्या प्रश्नांवरती कलाकार म्हणून आज जर मी बोललो नाही तर उद्याची येणारी जी पिढी आहे ती मला ती शिवाय देणार की तुम्ही चित्र काढत होते तर हे म्हणजे तुम्ही आवाज का, म्हणजे कलाकाराचं सर्वात पहिले म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी स्पीक अगेन्स्ट द इनजस्टिस, व्हॉट एव्हर द chaos ऑल ओव्हर द वर्ल्ड, you have to speak, raise your voice, speak up against that. तर माझ्या चित्रामध्ये तुम्ही आता बघताय की मी हे युद्ध चालला, मी खिडकीमध्ये झोपलेला आहे, माझ्या पायामध्ये सायकल्स आहे, कारण मी फिजिकली कितीही मी हर्ट झालो तरी फिजिकली मी कुठे जाऊन काही करू शकत नाही, परंतु कमीत कमी तिथले प्रश्न मी माझ्या चित्रामध्ये उठवू शकतो. मी त्या तिथल्या प्रश्नांची विरोधामध्ये, त्या समस्या विरोधामध्ये मी आवाज उठवू शकतो माझ्या चित्रातून. आणि जसं आता माझी चित्र तुम्ही बघताय की काय फार म्हणजे दिसायला काही सुंदर नाही आहे, ब्युटिफुल पिक्चर नाही आहे, तर मी तुम्हाला एक सांगतो आहे की दोस्तोस्कीने म्हटले आहे की आर्ट इज नेव्हर ब्युटिफुल, इट इज अगली बिकॉज इट स्पीक्स ट्रूथ. सो व्हेन यू स्पीक ट्रूथ इट कॅनॉट बी ब्युटिफुल. की कला जी आहे ती सौंदर्याची ही जोपासना करते, म्हणजे कलेला एक सौंदर्य दृष्टी आहे. प्रत्येक कला, साहित्य असेल, कला असेल, चित्रकला असेल, याच्यामध्ये एक सौंदर्य दृष्टी. ही कंटेम्पररी आर्ट म्हणजे जसं तुम्ही आता दोस्तोस्कीचं उदाहरण दिलं की ते म्हणतात की कला ही काही सौंदर्य नाही, ते उघडं नागडं सत्य आहे. पण हे सत्य मांडत असताना म्हणजे वर्तमानाला ते मांडावं, असं पुढच्या पिढीसाठी ते मांडावं. मग त्याचा जर इतिहास, आजचा तुम्ही वर्तमान इतिहास जो उभा करताय चित्रकलेच्या माध्यमातून, तर याचा नेमका उद्देश मग काय असणार आहे? उद्देश ॲक्च्युली जर आता माझ्यासमोर किंवा माझ्या डोळ्यासमोर खूप सामाजिक प्रश्न आहे, खूप आहे, अनेक आहे, मल्टिपल प्रॉब्लेम्स आहे. आता ते आपण मी 2-3 सांगतो की वार, ग्लोबल वॉर्मिंग, हे सर्वे आहे, पुष्कळ अनेक आहे, मल्टिपल आहे. फ्लड येतोय आता कुठे, आता केरळला 2018 मध्ये फ्लड आला होता, डेल्यूज होता, मोठा महापूर होता. तर हे आज जर आम्ही त्याच्याबद्दल जर बोललो नाही, आणि सौंदर्य काय आहे, सौंदर्य म्हणजे नुसतं ब्युटिफुल पिक्चर्स अँड ब्युटी बिल्डिंग, दॅट इज नॉट इस्थेटिक्स. तुम्ही तुमच्या त्या प्रश्नांवरती तुम्ही बोलता, तिथल्या समस्येवरती तुम्ही बोलताय, तुमच्या चित्रातून किंवा तुमच्या कुठल्याही कलेतून, पोएट्री म्हणा, कविता म्हणा किंवा थिएटर आर्टिस्ट म्हणा, काही म्हणा, त्यांची भूमिका हीच राहील की आजच्या ह्या समस्येवर बोलणे. जर आम्ही बोललो नाही तर आम्ही वी आर कल्प्रिट्स. आम्ही आमचं तोंड बांधलेलं आहे, आम्ही आमच्या चित्रामधून काही संदेश देत आहे, त्या याच्यावरती आम्ही अवेअर करताय लोकांना. आम्ही इट्स अ व्हेहिकल ऑफ चेंज इन सोसायटी. तर दॅट इज सेल्फ इज एस्थेटिक्स, यू नो. It can be ugly, it can be beautiful. How you take it, as long as it gives the right message. हे जे चित्र आहे आता आपलं, याच्यामध्ये देखील एक काहीतरी एका ठिकाणी बाळ रडताना दिसतंय, एका ठिकाणी एक श्रमिक कशावर तरी प्रहार करतो आहे आणि एक मुलगी काहीतरी प्रदर्शनीकडून करते आहे.
म्हणजे चौफेर हे जे काही आहे प्रश्नांकित केलेलं आहे, नेमका या चित्राचा अर्थ काय? पीट सीझर हे अमेरिकन पोएट होते, कवी. त्यांची एक जे सॉन्ग आहे ते कम्युनिस्ट सॉन्ग म्हणावं आपण, की हम होंगे कामयाब एक दिन हम होंगे कामयाब. त्यांनीच एक कविता लिहिलेली आहे पीट सीझरनी, की इफ आय हॅड ए हॅमर, जर माझ्या हातामध्ये हातोडा असेल तर हे प्रोटेस्ट सॉन्ग आहे युद्धाच्या विरोधात. ते आता हे सगळीकडे हेच चाललेलं आहे, हे सर्वीकडे पसरणार. कारण सर्वांचा इगो आहे ना, की आम्ही सुपर पॉवर आहे, तर सुपर पॉवर करण्यासाठी तुम्ही दुसऱ्यावरती बॉम्ब फेका ना. हेच चालू आहे सर्वीकडे. हे काय तुमचा इगो आहे, एक पॉवर आहे, एक पॉवर, की पॉवरसाठी भुकालेले, म्हणजे दे आर हंग्री फॉर द पॉवर, यू नो. तर त्याच्यासाठी मग ते काय, मग ते आर्म्स रेस, आय मीन व्हॉट यू कॉल, हे जे मिसाईल पडलेलं आहे ते, तर इफ आय हॅड हॅमर, ही इज ब्रेकिंग द मिसाईल. इफ आय हॅड हॅमर, जर माझ्या हातात हातोडा असेल तर ती मिसाईल मी तोडेल. सो इट्स हे पेंटिंग म्हणावं की ही अगेन्स्ट द वॉर, दिस इज अ स्टेटमेंट अगेन्स्ट द वॉर. ते पीट सीझर मी इन्स्पायर झालो आणि ते ह्या चित्रामध्ये मी दाखवलं आहे मी, की ते वरती तो एक मुलगा रडत आहे आणि शांतीचा सिम्बॉल आहे पिजियन, कबूतर, तो रक्त बंबाळून तो खाली पडत आहे. तर हे सर्व ते मी दाखवलं आहे. आणि हा जो आहे ह्या चित्रामध्ये माझा मुलगाच मी मॉडेल म्हणून घेतलेला आहे. त्याच्या हातामध्ये हातोडा आहे आणि तो मिसाईल जे पडलेली आहे खाली, ज्याने उद्ध्वस्त केलं पूर्ण ती मिसाईल तो तोडणार आहे, की पुढं असे व्हाव नाही. साम्राज्यवादी जगाला तुम्ही ज्या पद्धतीनं हे चित्रातून रेखाटलेलं आहे, म्हणजे ही एक विचारसरणी ही बोलते, म्हणजे त्या काही तत्वाला किंवा सामान्य माणसाचा आवाज आहे, की हा एक भांडवली जगाच्या विरोधातला आवाज आहे. नेमका हा आवाज पकडताना या ठिकाणी आपण पाहतोय कम्युनिस्ट चिन्ह आहे, तिथं एक म्हणजे चौथरा आहे, बसलेले आहेत लोक, चर्चा करतायत आणि एक झेंडा घेऊन, म्हणजे बहुधा ते कम्युनिस्टच झेंडे असावेत, आणि एक पुढे पोकलीन चाललेलं आहे, कुत्रे बांधलेले जे आहेत दोरी त्यांच्या हातामध्ये. हे नेमकं चित्र आपल्याला काय नेमकं दर्शवतं? मी केरळला राहतो, मी आहे मराठी, महाराष्ट्रातला आहे मी, पण केरळला मला 26 वर्ष आले. तर 26 वर्ष राहताना तिथलं लाईफ मी ऑब्झर्व केलं, तिथलं सोशल लाईफ, पॉलिटिकल लाईफ आणि तिथलं सौंदर्य. तर ऑटोमॅटिकली त्या सिरीजनंतर आता ते आपण दोन चित्र बघितले युद्धाच्या विरोधात, बहुतेक ती सिरीज होती माझी चालू. रिसेंटली माझ्या कामामध्ये हे काम येत आहे, कारण तिथे मी राहतो आहे, तिथली राहणीमान, तिथलं सौंदर्य आणि तिथलं सोशल अँड पॉलिटिकल लाईफ हे माझ्या चित्रामध्ये आहे याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये तुम्ही बघताय की हे बघा सुंदर कलर आहे एकदम, म्हणजे तिथलं जे नेचर आहे. पण ॲट द सेम टाईम इथे हे क्रेन जी दाखवलेली आहे अर्बन प्लॅनर म्हणून, की आणि एक आपण एक युरोपियन आहे तो चाललेला आहे, म्हणजे आपण ते एक म्हणजे कॅपिटलिझम आहे ना, एक त्याचं एक सिम्बॉल आहे. इथे आम्ही हे चाललो आहे, मीन डॉग्स आर बार्किंग, आणि मी चालवलो आहे, मी जेणेकरून चालवलो आहे, की इट्स अ प्रोटेस्ट अगेन. हे पण तिथे ब्युटी आहे, सौंदर्य आहे, सर्व आहे, सुंदर कलर आहे, पण ॲट द सेम टाइम तिथे एक मेसेज आहे, की होऊ शकतं की आज आम्ही बोललो नाही तर उद्या हे निसर्ग पूर्ण तिथे मल्टी स्टोरी बिल्डिंग्स होऊन हा सुंदर निसर्ग तो बहुतेक नसणार. कारण आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये सुद्धा खेडे आता जगात कुठे देशामध्ये, आपल्या देशामध्ये खेडे आता राहिले नाही पहिल्यासारखे, मातीचे घरं वगैरे, ते आता सिमेंट कॉन्क्रीट व्हायला लागले मोठे मोठे. पण ते सौंदर्य होतं त्या मातीमध्ये, त्या खेड्यातलं, ते खेडे आता मी बघतोय. मी महाराष्ट्रामध्ये पण खेड्यामध्ये फिरलो 12 वर्षापूर्वी, फक्त खेड्याचा स्टडी करा, कारण मला माहीत होतं काही वर्षानंतर हे खेडे मला बघायला दिसणार नाही. त्याच्यावरती मी एक रिअलिस्टिक सिरीज केली होती, रिअलिस्टिक लँडस्केप, आणि ती माझा जो आहे म्हणजे डॉक्युमेंटेशन म्हणून काही मला बघता येईल, दाखवता येईल काय असे खेडे होते आमचे. तर त्याच्यामध्ये पण एक ॲट द सेम टाईम याच्यामध्ये मी एक मेसेज आहे, हे क्रेन आहे, की क्रेनचा उद्देश काय पाडण्याचा आहे ना, त्याचा दोन्ही उद्देश आहे, चांगलाही आहे खराबही आहे. पण इथे होऊ शकते की इथे नेचर डिस्ट्रॉय करणार, तिथे मल्टी स्टोरी बिल्डिंग येणार, काही दिवसांनी हे दिसणार नाही. तिथे पण एक मेसेज आहे. तुम्ही कलेच्या माध्यमातून जे काही बोलतायत ते विचारांनी बोलतायत, म्हणजे तुमची कला ही विचार किंवा एखादं तत्वज्ञान प्रस्तुत करता आहे. म्हणजे कला आणि तत्वज्ञान किंवा कला आणि विचार याची सांगड तुम्ही नेमकी कशी घालतात? म्हणजे या संदर्भात तुम्ही काही प्रशिक्षण घेतलं की ही तुमची विचारसरणी आहे, नेमकं काय? प्रशिक्षण हो ठीक आहे, मी BFAचा विद्यार्थी होतो,
पण नुसतं ते सर्टिफिकेट घेऊन प्रशिक्षण घेऊन पुरेसं नाही आहे, कारण तुमच्यामध्ये संवेदना असणं फार जरुरी आहे. आणि दुसरी गोष्ट, तुमचं वाचनसुद्धा फार जरुरी आहे, कारण तुमचं वाचन जेव्हा तुम्ही वाचता, तुम्ही समाजाबद्दल वाचता, ह्या घडामोडी, हे सर्व प्रश्न, हे सर्व आहे, तर तुमच्या त्या संवेदना ॲटोमॅटिकली तुमच्या त्या कामामध्ये येतात. जेवढं तुम्ही वाचाल तेवढं तुमच्या कामामध्ये याल, कारण तुम्हाला जगाची माहिती भेटणार. तुम्ही वाचणारच नाही जर फक्त जे टी व्हीमध्ये जे चाललेलं आहे पूर्ण, ते काय खोटं नाटक जे चाललेलं आहे माहीत नाही काय आहे, तुम्हाला खरं ज्ञान पुस्तकातून भेटते. तर ते तुमच्या चित्रामध्ये किंवा तुमच्या भाषेमध्ये किंवा तुमच्या लाईफमध्ये ते ऑटोमॅटिक उतरते. तर तेच जेव्हा मी कुठलंही काम करतो तर काही एक म्हणजे प्री कंडिशनिंग नसते तिथे, ते ऑटोमॅटिकली ते काम ते एक प्रश्न म्हणा किंवा काही म्हणा, हे सर्व ऑटोमॅटिकली त्या चित्रामध्ये येतेच, कुठून ना कुठून येते. कारण संवेदना आहे, त्या संवेदना बाहेर पडणार. आणि तुमच्या कामामध्ये संवेदना नसेल किंवा तुमच्या कामामध्ये स्टेटमेंट नसेल, स्टोरी नसेल, तर मग ते क्राफ्ट करू शकतो ना. पण ही जी कंटेम्पररी आर्टमधली जी संवेदना तुम्ही व्यक्त करतात, ही संवेदना व्यक्त करताना म्हणजे तुम्ही एखाद्या कंटेम्पररी आर्टला एक प्रेरणा स्रोत म्हणून किंवा आयडॉल म्हणून घेतलेला आहे, की तुम्हाला जे वाचनातून जे विचार जाणवतात ते अभिव्यक्त चित्रामधून करावं, त्याची एक जाणीव लोकांना करावी, नेमकं काय या संदर्भात? ॲक्च्युली आपण ह्या पृथ्वीवरती आपण एक फार थोड्या वेळासाठी एक गेस्ट म्हणून आपण ह्या पृथ्वीवरती आलेलं. मोठे मोठे महामानव ह्या बाबासाहेब आंबेडकर असे महामानव ह्या जगावर आले. त्यांनी ते त्यांची एक मोठी लेगॅसी सोडून गेले, ते की ते अजरामर आहे. तर इतके मोठ्या मोठ्या लोकांनी कामं केल्या. आपण काही मोठे नाही आहे तेवढे, पण प्रत्येक माणसाचं एक कर्तव्य आहे की जगात जगताना आमचं जे ऋण आहे ते आम्ही समाजासाठी ते केलं पाहिजे, ते आम्ही फेडलं पाहिजे. ते जेव्हा आम्ही राहतो इथे, आम्ही भाड्याचेच आहे, आम्ही सर्व भाड्यानेच राहतो या पृथ्वीवरती. ह्या पृथ्वीवरती आम्हाला सोडून जावं आहे. महामानव चालले गेले, बुद्ध गेले ह्या शरीर सोडून, परंतु त्यांची शिकवण आहे आजही आहे. तर एक माणूस म्हणून मी जेव्हा जगतो तर माझ्या अवतीभोवती जे काही प्रश्न मला दिसतात, समस्या दिसतात, खूप काही दिसतात, तर ते जर माझ्या कामात मी बोलणार नाही, मी चित्रकार आहे, मी चित्रातून मी चांगला बोलू शकतो. मी जर मी बोलू शकणार नाही, जे मला करता येतं चांगलं, त्याच्यातून जर मी बोलू शकणार नाही, तर मग माझं जीवन जगण्याचा काही अर्थ राहिला नाही. तर त्या माझं कर्तव्य आहे आणि प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. परंतु ही मी माझ्यापुरतं बोलतो आहे की हे माझं कर्तव्य आहे. जगाने काय करावं ते त्यांनी ठरवावं, पण मी माझं काम मी करतो आहे. एक आर्टिस्ट म्हणून किंवा एक चित्रकार म्हणून तुम्ही गेली किती वर्षापासून चित्रकारिता करतायत, आणि कंटेम्पररी आर्ट जी काहीतरी संदेश देते वर्तमान स्थितीचा, या आर्टमध्ये तुम्ही किती वर्षापासून करता? ॲक्च्युली लहानपणापासूनच मला चित्रकलेचा छंद होता. आणि मी फाईन आर्ट्समध्ये जाईल किंवा असं करेल तसं असं काही ठरवलं नव्हतं. कारण त्यावेळेस आईबापांना आपला मुलगा इंजिनियर बनावा किंवा डॉक्टर बनावा, त्यावेळेस 80sमध्ये हे असं होतं. आता चेंज झालेलं आहे. आता आईबापांना अवेअरनेस आला की मुलांना जे आवडतं ते करू द्यावं, आहे की नाही. तेव्हा आम्हाला बंड करावं लागेल, घरी आम्हाला बंड करावं लागला की आम्हाला चित्रकला महाविद्यालयात जायचं आहे. तर आईबापांना प्रश्न पडला, चित्रकला जाऊन करणार काय? कारण शेवटी सर्वायवलचा प्रश्न आहे, तर तो हा चित्र काढून सर्वाईव्ह करू शकेल का? परंतु नाही, होऊ शकते. निसर्गाची एक देण आहे का ते जे मला आवडते तेच मला करायला भेटलं. मी BFAला गेलो आणि तिथेही असताना मी सामाजिक प्रश्न शिकत असताना आणि मी एक राजकीय जे काही आहे, मी राजकारणामध्ये पण होतो
आणि जे काही प्रश्न तेव्हाही होते स्टुडंट लाईफमध्ये, मी बघत होतो की गोरगरिबांवरती कसा अत्याचार होतो, काय होतं, हे सर्व मी बघत होतो. आणि मी नुसतं तिथे जाऊन नुसतं चित्र शिकणे हे शिकणे, पण माझ्यासमोर दिसले आहे त्या प्रश्नांवरती न्याय मिळवणे किंवा न्याय मिळवून देणे हे मी माझं कर्तव्य समजत होतो. परंतु ते करत असताना एक मोठी चुकी झाली माझ्या हाताने, ते सर्वांना माहीत आहे. आणि त्याचं मला जी काही शिक्षा भेटली ती मी आय टेक इट एज अ वॉर्ड, आय टेक इट एज रिवॉर्ड. तुम्ही काही सांगू इच्छिता? हो, मी ॲक्च्युली 1985 मध्ये, आता मी ती पूर्ण स्टोरी सांगणार नाही कारण मोठी स्टोरी आहे. तर हेच अशा ह्या प्रश्नामध्ये मी आता हे कसं कनेक्ट करावं, कारण त्याला फार धागेदोरे आहे, कारण ते पूर्ण सांगत बसलो की हा वेळ पूर्ण नाही. पण मी थोडक्यात सांगतो की माझ्या हाताने सुरू झाली, एक खून झाला प्रिन्सिपलचा. ह्याच प्रश्नातून मी भेटायला गेलो. आणि आता वेपन माझ्या हातात कसं आलंय तो एक म्हणजे मोठा एक प्रश्न आहे. ते आता मी ते सांगणार तुम्हाला पर्सनली. तुम्हाला लिहायचं असेल ते लिहा, जरूर लिहा ते. परंतु ह्या मुलाखतीमध्ये मला वाटते वेळ पुरेसा नाही राहणार, तर मी तुम्हाला पूर्ण ते स्टोरी सांगणार ते. आणि तुम्हाला माहीत असावं आणि समाजाला माहीत पडावं का मी खुनी नव्हतो. ते झालं आणि सर्वांनी मला प्रश्न विचारला, तुझ्याकडे मग कसा आला हे, तू जर खुनी नव्हता, तू क्रिमिनल, मग तुझ्याकडे हत्यार कसं आलं, ते एक त्याचं रहस्य आहे. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही नक्कीच लिहा ते समाजाला माहीत पडलं पाहिजे. कारण पुष्कळ लोकांना अजूनही माझ्याबद्दल मिसअंडरस्टँडिंग आहे. पण जे मला भेटले त्यांना मी समजावून सांगितलं की आय एम नॉट ए क्रिमिनल, आय वॉज नॉट ए क्रिमिनल. ठीक आहे. तर हे झालं आणि जे काही मला भेटलं ते मी रिवॉर्ड म्हणून घेतलं. ते मला भेटायलाच पाहिजे. मी चुकी केली, गुन्हा केला, अन्यायाच्या विरुद्ध लढलंच पाहिजे. लढणारही मी, आजही लढणार, पुढेही लढणार. परंतु लढणे म्हणजे दुसऱ्यांचा जीव घेणे नाही. प्रेमातूनही जगता येते, हात वरतो उचलूनही आपल्यालाही करता येते, कोणाला थापड मारायची गरज नाही आहे. पण ती चुकी माझी झाली आणि ती मला जर फासावर जरी लटकवलं असलं तरी मी तयार होतो यावेळेस. आता ही स्टोरी फार मोठी आहे, ती मी तुम्हाला पर्सनली सांगेल नक्की. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी बाहेर आलो 1999 एप्रिलमध्ये, तेव्हा मी परत पेंटिंग सुरुवात कशी करावं, कारण माझ्या समोर जग पूर्ण शून्य होतं. तर मी आता ते तुम्हाला असं थोडं सांगतो की माझी मैत्रीण जी माझी मिसेस आहे, मला हे महागाचा कॅनव्हास किंवा कलर हे सर्व कोण करणार, माझं काहीच नाही आहे ना. मी आलो काही शून्य आहे, मी कुठे जॉब करणार, काय करणार, चित्र काढायला पैसे पाहिजे, हे विकल्या जाणार का, नाही जाणार. मी जे काम करतो आहे ते काम मला नाही वाटत विकलं जाणार आणि मी विकण्यासाठी करतही नाही आहे. ठीक आहे, सर्वांचा प्रश्न आहे, हा इगो झाला का मला विकायचं नाही, विकायचं नक्कीच आहे. कोणी जर आलं त्यांना आवडलं ते विकेल सुद्धा, कारण मला पोटापाण्याचा प्रश्न आहे तो. परंतु मी माझ्या कामामध्ये कॉम्प्रोमाइज करणार नाही. मी मागेही लढत होतो, आजही लढील. जोपर्यंत मी ह्या शरीरामध्ये आहे किंवा ह्या धर्तीवरती आहे, माझ्यासमोर जेव्हा जेव्हा अत्याचार दिसेल तेव्हा मी माझ्या कामातून बोलेल. आता एक स्टोरी नक्कीच तुमच्याकडून मी ऐकणार. तुम्ही मगाशी एक म्हटलं की आजच्या मुलांना हे सगळं करिअर करण्यासाठी संघर्ष करावा लागत नाही, आम्हाला चित्रकलेकडे वळण्यासाठी संघर्ष घरून करावा लागला. आणि आजच्याही पालकांनी जरी स्वातंत्र्य दिलं तरी पालकांना एक चिंता असते की मुलगा जर चित्रकलेकडे गेला, कलेकडे गेला तरच उदरनिर्वाहाचं नेमकं काय. तर तुम्ही आता जे अनुभवतायत म्हणजे चित्रकलेच्या विश्वामध्ये तुमचं एक मोठं नाव आहे, हे जगण्यासाठी पण याच्यातून काही मिळवता येतं, म्हणजे कलेची जोपासना करून. म्हणजे नव्या पिढीला तुम्ही या संदर्भात काय सांगा? ॲक्च्युली सत्य परिस्थिती काय आहे की सर्वात पहिले तर आता याच्यावरती खूप अभ्यास झालेला आहे. आता आपण मॉडर्न युगात आहे की नाही, तर अवेअरनेस तेव्हा एक 40 वर्षापूर्वी वगैरे परवेचे सर्व आईबापांना हे चिंता असायचं की चित्रकलेत गेला म्हणजे करणार काय तो, असं तसं ह्या गोष्टी आहे आणि ते खरंच होतं ते. पण आता चित्र बदललेलं आहे. आता चित्र असं बदललेलं आहे की
चित्रकलेमध्ये सुद्धा तुम्ही एक पुष्कळ नाव आज आपल्यासमोर उदाहरणं आहे. पुष्कळ असं नाव आहे आज आज केरळमध्ये इंटरनॅशनल आर्ट बायनेल होतो प्रत्येक 2 वर्षाला. आता मला 6वा झाला, आता 7वा होईल 2 वर्षानंतर. तर पुष्कळ असे चित्रकार आहे, यंग चित्रकार आहे, तरुण चित्रकार आहे. त्यांचे कामं 30-40 लाखामध्ये विकले जातात इंटरनॅशनल मार्केटमध्ये. तर ते कामं जेव्हा आपण बघतो तर ते त्यांनी पैशासाठी केलेले नाही आहे, परंतु ते कामं त्यांना लोकांना ते काहीतरी मोठा संदेश भेटलेला आहे, त्याने काहीतरी बोललं आहे, काहीतरी स्टेटमेंट दिलेलं आहे. अशा कामांना खूप मोठी किंमत भेटली गेली आहे. तर मी म्हणतो चित्रकला ही पोट भरण्यासाठी नाही आहे. मला एक मोठ्या चित्रकारांनी बोललं होतं, आर बी भास्करन. माझ्या एका एक्झिबिशनमध्ये आलं होतं आणि माझे असंच अबस्ट्रॅक्ट ड्रॉइंग्स हे वगैरे असे तसे होते आणि एक्सप्रेसिव्ह होते ते. तर त्यांनी मला एकच संदेश दिला होता. त्यांनी आजही माझ्या कॅटलॉगमध्ये लिहिलेला, माझ्या ब्रोशरमध्ये लिहिलेला, मी घरी ठेवलेला आहे. आर बी भास्करन मोठे आर्टिस्ट होते, आजही आहे. त्यांनी म्हटलं होतं की दीपक, तुझ्या कामामध्ये खूप एक्सप्रेसिव्ह आहे, खूप बोलतात, परंतु हे काम विकला जाणार नाही. तुला जर सर्वांचा प्रश्न आहे तर तू दुसरा कुठला जॉब कर, पण हे कामं तू करणं सोडू नको. तर ते माझ्यासाठी एक मोठ्या आर्टिस्टने हे बोलणं हे खूप इन्स्पायरिंग होतं माझ्यासाठी. एक मोठे कलाकार, तपस्वी कलाकार दीपक वानखेडे यांच्याशी आपण बोललो, त्यांच्या चित्रकलेविषयी बोललो. निश्चितपणे तुम्ही म्हणजे नव्या कलाकारांना नेमका काय संदेश द्याल? संदेश ॲक्च्युली देण्या इतका मी मोठा कलाकार नाही किंवा मोठा माणूस नाही आहे, परंतु एक मैत्री किंवा एक जगाचा विचार करताना एक फ्रेंडली एक माझं मी एक थॉट शेअर करेल की कला प्रत्येकाचं स्वातंत्र्य आहे, आम्ही काय करावं आणि आम्ही कोणाला काही सांगू शकत नाही की तुम्ही असं करावं तसं करावं. कारण मी सुद्धा कोणाचे ऑर्डर्स घेत नाही. मला जे वाटते ते मी चित्र करतो किंवा जे बोलतो किंवा लिहितो, जे मला आवडतं ते मी लिहितो. तर प्रत्येकाने आपलं स्वातंत्र्य जपावं, परंतु समाजामध्ये राहताना समाजाचाही विचार करावा. बस एवढंच आहे. समाजात राहताना समाजाचा विचार करा, हे नव्या कलाकारांनी लक्षात घ्यावं. तपस्वी कलाकार दीपक वानखेडे यांच्याबरोबर आज आपण बोललो. त्रिवेज मीडियाला त्यांनी जो आपला आज जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये अमूल्य वेळ दिला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू.